नमस्कार. स्वराज्य माझा न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. या काही प्रमुख बातम्या आहेत. बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराचा उदगीरमध्ये तीव्र निषेध. विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाचे आंदोलन. बांगलादेशात अल्पसंख्याक हिंदू समाजावर होत असलेल्या क्रूर अत्याचारांच्या विरोधात देशभरात संतापाची लाट उसळली असून याच पार्श्वभूमीवर आज उदगीर येथे विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात आली. स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्र आलेल्या कार्यकर्त्यांनी बांगलादेश सरकारच्या भूमिकेचा जोरदार निषेध केला. यावेळी आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेत बांगलादेशचा ध्वज जाळून व तो पायदळी तुडवून आपला रोष व्यक्त केला. बांगलादेशात हिंदू समाजावर होणारे अमानुष अत्याचार तात्काळ थांबवण्यात यावेत आणि तेथील अल्पसंख्याकांना सुरक्षा पुरवण्यात यावी अशी मागणी आंदोलकांनी घोषणाबाजी करत केली. या निषेध आंदोलनात विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हिंदू बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. भारत वंदे मातरम. बांगलादेशात चालत असलेल्या हिंदूच्या अमानुष कृत्याबद्दल आज या ठिकाणी आम्ही शिवाजी चौकामध्ये त्यांचा बांगलादेशात जाहीर निषेध करत आहोत. मागच्या अनेक दिवसापासून हिंदूवरती होत असलेले अत्याचार मानवीय कृत्य आहेत. जाळपोळ करणे, घरे लुटणे, बलात्कार करणे अशा प्रकारच्या अनेक घटना बांगलादेशात आपल्या हिंदूवरती होत आहेत. त्या निमित्ताने आम्ही सर्व या ठिकाणी बांगलादेशमधील हिंदू अत्याचाराविरोधामध्ये उदगीर येथे विश्व हिंदू परिषद बजरंग दलातर्फे बांगलादेशांचा निषेध करण्यात आलेला आहे. तसेच झेंडा जाळून त्यांचा निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे. डिसेंबर रोजी दीपक झा या हिंदू तरुणास मारहाण करून जिवंत जाळण्याची घटना बांगलादेशमध्ये घडलेली आहे. वारंवार बांगलादेशमधील हिंदू आणि शीख बांधवांवरती हल्ले करून अल्पसंख्याक समाजाला डिवचण्याचं काम बांगलादेश सरकार करत आहे. भारत सरकारने त्वरित यावर कारवाई करून देशातील बांगलादेशी घुसखोरांवर कारवाई करावी आणि त्यांना देशातून काढण्याचं काम करावं. अन्यथा सकल हिंदू समाज रस्त्यावरती यापुढे आक्रमक आंदोलन करेल. एवढंच बोलतो. जय श्रीराम.